जिचा वाढदिवस आहे ती पण आज्ञाच आहे. बायको पाहिजे, बहीण पाहिजे, आई पाहिजे, पण मुलगी नको. आपल्या समाजाचं हे दुर्दैव आहे की मुलींबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन हा फार चित्रविचित्र होऊन गेलेला आहे. ती ज्यावेळेस गर्भातच असते त्यावेळेस ती कशी संपेल या दृष्टिकोनातून काही लोकांचे प्रयत्न सुरू होतात. मला मुलगी नको, मला हवा वंशाचा दिवा. जर तो वंशाचा दिवा आहे तर मग ही कोण आहे? जर तोच काही आहे तर मग ही कोण आहे? जर म्हातारपणात तो आपल्या काठीचं काम करणार आहे मग ही काय काय काम करणार आहे? हा प्रश्न आपल्या भारतीय समाजाला विचारावासा वाटतो. अवारशांचे जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. दवाखान्यामध्ये घेरटे घालणारे जोडपे आपण बघतोय. मुलींबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत बदललेला आहे की काय असं वाटायला लागले. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज योग आहे आज्ञाचा वाढदिवसाचा. कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की स्त्रियांबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन आपला चांगला असला पाहिजे. जिथे दृष्टिकोन बदलला तिथे त्यांना कडेलोटाची शिक्षा देण्याचं प्रमाण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं होतं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहत आहोत. हा दृष्टिकोन कोणी बदलावा? प्रत्येकाने फक्त भाषण द्यावं आणि निघून जावं का? किंवा एखाद्या कार्यक्रमात यावं आणि फक्त टाळ्या वाजवून निघून जावं का? कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. आणि ते करणारे जो कोणी आहे तो कोणी बाहेरचा नाही. या कार्यक्रमात मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला जाणीव झाली. आणि त्याआधी मला गणेशरावांनी ज्या वेळेला फोन केला की तुम्ही कार्यक्रमाला येणार का, मी त्यांना सांगितलं 50 वेगळे कार्यक्रम असतील ते सोडेल पण तुझ्या कार्यक्रमाला येणार. त्याचं कारण तू जे काही केलेलं आहे ते जगामध्ये फार कमी लोक आहेत ज्यांनी करून दाखवलंय. आज्ञाचा आणि स्वराचा डान्स तुम्ही पाहिला असेल, किती भावनिक डान्स होता. ते नृत्य काय सांगून जात होते दोघा बहिणींचा प्रेमाबद्दल. या जोडप्याने काय पेरलं ते आपल्या समोर आहे. ज्यावेळेला स्वरा त्या गाण्यामध्ये तिला सांगत होती की काही काळजी करू नको, मी आहे. हिंदीचे बोल होते. मन भरून येत होतं. इकडे त्यांच्या मॅडम त्यांना इशाऱ्यामध्ये काहीतरी सांगत होत्या आणि त्यावेळेला अक्षरशः माझं मन भरून आलं. तो काय क्षण मला आठवतो. ज्या वेळेला पहिली मुलगी झाली त्यावेळेलाही त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केले, तिचे वाढदिवस कसे झाले हे मला आठवतं. ज्या वेळेला दुसरी मुलगी झाली त्यावेळेला देखील आज्ञाच्या वेळेस देखील त्यांनी कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते पण आठवतं. पहिला वाढदिवस असेल, दुसरा असेल, आता 5वा आला. मुली झाल्यानंतर मिरवणूक काढणाऱ्यांची संख्या कमी असते. आमच्या गणेशरावांनी अक्षरशः मिरवणूक काढल्या. ढोल ताशाचा गजर त्या ठिकाणी प्रत्येकाला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. अशी जर लोक, असं जोडप ज्यांच्या वेलीवरती अशी जर गोड फुलं आलेली आहेत, अशी जर समाजात असले ना तर आपला भारतीय समाज कधीही मागे राहू शकत नाही. मित्रांनो, यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे. यांनी आपल्याला खूप दिलेलं आहे. आज आपण आज्ञा असेल, स्वरा असेल यांच्याबद्दल बोलताना मलाही फार गौरव येतं. असे पालक, अशी मुलं हे आपल्याकरता आदर्श आहेत. यांनी जे काही केलेलं आहे, ज्या कार्यक्रमाचं आयोजन इतक्या आनंदाने केलेलं आहे. एखाद्या मुलाच्या वाढदिवसाला लाजवेल इतका जबरदस्त कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे. मी सांगतो गणेश आणि त्यांच्या धर्मपत्नी करता टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या ठिकाणी कार्यक्रमाला येताना प्रत्येकांचं हृदय भरून याच्याकरता झालेलं होतं की कार्यक्रम कोणाचा, मुलीचा वाढदिवस आहे आणि त्याची रंगरंगोटी किती भारी गेली, किती आनंददायक आहे. आणि तुमच्या माहिती करता परत एकदा सांगावं असं वाटतं तुम्हाला की मित्रांनो, तो जमाना गेला ज्यावेळेला मुलगा वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी असं म्हणत होते. आता जमाना बदलून गेला. आता मुलीच काही सर्व काही आहे. परवा तुम्ही बघितलं असेल, काल परवाची घटना फेसबुकला, विदेशात राहणार पोरग तो आला नाही, आई वडील तडफडून मरून गेले, कोणी पाहायला तयार नाही. पण मुलगी ज्या घरात असते ना त्या घरात मायेची सावली असते, प्रेम असतं, वात्सल्य असतं, मातृत्व असतं, सर्व काही असतं त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये मुलगी असते.
मी ज्यावेळेला माझ्या घरात जातो ना मॅडम, त्यावेळेला घरात जाताना सर्वात आधी पप्पा आले असं म्हणणारी जर कोणी असेल तर माझी मुलगी असते, मुलगा नसतो. मुलगा फक्त बघतो, हसतो आणि निघून जातो. पण मुलगीला माहित असतं की बाप थकून आलेला आहे, बापाला काहीतरी परेशानी आहे, बापावर काहीतरी संकट आहे, बापाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू आहेत. आपला बाप आपल्यासाठी रात्र दिवस कष्ट करतो, तो आपला बाप आता घरी आलेला आहे. आपल्या बापाशी बोलावं म्हणून ती भुरकन उडत आपल्या जवळ येते आणि आपल्याला म्हणते पप्पा आज काही प्रॉब्लेम झाला ऑफिसला. हे फक्त कोण करू शकतं? आपली मुलगी. मुलगा नाही करू शकत. मुलाला फक्त त्याचा पॉकेट मनी असेल, त्याच्या गरजा असतील, त्याच्या सोयी सुविधा असतील. पण ह्या मुलीला काय असतं? मुलीला वात्सल्य असतं, मातृत्व असतं. थोडंसंही रागवलं ना आपण मुलीवरती तर बघा त्या पलटून कधी उत्तर देणार नाही. मुलगा तर नाही मी आता मोठं झालोच, माझ्याशी व्यवस्थित बोलायचं, हा पप्पा सांगून देतो. पण मुलगी नाही हो, एका कोपऱ्यात जाऊन रडून घेईल पण बोलणार नाही, अशी मुली असतात. आणि ह्या मुलींना आपण जवळ केलं पाहिजे. काळाची गरज आहे, या मुलीशी आपण संवाद साधला पाहिजे. याचं प्रत्येक जे काही कर्तृत्व आहे त्याच्या बाबतीत आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे. आज या मुलींनी काय घडवलं नाही. सुनीता विल्यम पासून बघतोय आपण आतापर्यंत सर्व बघतोय. आता खेड्यापाडा असो शहर असो प्रत्येक कार्याची धुरा या मुलींनी घेतलेली आहे. आणि या मुलींच्या बाबत दृष्टिकोन बदलवण्याचं काम आपले गणेशराव आणि त्यांच्या पत्नीने केलेलं आहे. ते हृदयाला कुठेतरी टोचणारं काम केलेलं आहे. या आहेत म्हणून आहे. बोलणं व्यासपीठावर फार सोपं आहे. मुलींची गरज आहे, मुलींसाठी असं केलं पाहिजे, मुलींसाठी तसं केलं पाहिजे. पण प्रत्यक्षात करणारे जे असतात ना त्यांना माझा त्रिवार सॅल्यूट आहे. गणेशराव आणि तुमच्या फॅमिलीला माझा त्रिवार सॅल्यूट आहे. तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही जे अभिमानाने आज बँड असेल, वाजा असेल, त्यांच्या मागच्या मिरवणुकीचे जे आपण युट्यूब वरती मी व्हिडिओ टाकलेला होता आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली होती, तर त्यावेळेला अभिनंदन झालं. पण अभिनंदन फक्त पेपरात आलेलं आहे म्हणून नाही, तर तुम्ही करून दाखवलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रम जो जल्लोषात साजरा करतात आणि समाजाला तुम्ही संदेश देतात की नाही पाहिजे तर मुलगी पाहिजे, याच मुली कामाच्या आहेत असं जर तुम्ही छाती ठोकपणे सांगतात तर संपूर्ण भारतीय समाजाला तुमच्यावर गर्व आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अत्यंत भावनिक प्रसंग होता आणि महत्वाचं म्हणजे मी काही विचार करून आलेलो नव्हतो. मी सांगितलं माझा गळा खराब आहे, मला बोलता येत नाही भाऊ, आणि आज दिवसभराचे कार्यक्रम बंद होते. पण त्यावेळेला मी इथे आल्यानंतर ऑटोमॅटिक आहे स्वरा आणि आज्ञा या दोघांकडे बघून परमेश्वराने सांगितलं की तुमचा गळा बरोबर होते आणि गळा बरोबर झाला. थँक्यू व्हेरी मच पाटील परिवार, तुम्ही आणि आलेल्या सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी मनापासून करतो. की इतकी मोठी गर्दी, एखाद्या लग्न असलं त्या ठिकाणी ठीक आहे हो, पण वाढदिवसाला इतक्या मोठ्या उत्सुकतेने आनंदाने आपण या ठिकाणी आलात. आज्ञाला या ठिकाणी आशीर्वाद तो आपण देणार आहोत, स्वराशी भेटणार आहोत. अत्यंत आनंदाच्या क्षणाला तुम्ही सहभागी झालेला आहात आणि इथून घरी जाताना तुम्ही काहीतरी आठवणी घेऊन जाणार आहात आणि त्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहतील. इतक्या गोड आठवणी या ठिकाणी भेटणार आहेत. परत एकदा पाटील परिवारांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.